कम ऑन. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला, इयत्ता 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या आपल्या इंग्रजीच्या तासिकेसाठी आपापल्या इंग्रजीचे टेक्स्टबुक्स तुम्ही ओपन करायचे आहेत. पेज नंबर 10. मागच्या तासाला आपण पेज नंबर 10 बघितलं होतं. 10 पाहणार होतो असं मी म्हटलं होतं. आज आपण युनिट 1.3 नीट लक्ष द्या, मी सर्कल करतो आहे. युनिट 1.3 सर्व 7वीच्या विद्यार्थ्यांनी नीट लक्ष द्या. तर युनिट 1.3 त्याचं टायटल आहे लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. आता वायझरचा अर्थ होतो शहाणे. आपण म्हणतो ना शहाणे मुलं झालेत बुवा आता, म्हणजे आपण या अर्थाने म्हणतो. आपण दोन म्हणजे चुकीच्या अर्थाने म्हणतो. आपण कसं म्हणतो, बस कर, नको शहाणपणा करू, मोठा शहाणा आला तू, शहाणा वेगळ्या अर्थाने बोलतो. पण इथे वायझर म्हणजे हुशार या अर्थाने, समजदार या अर्थाने. ओके, मग या लेसनचं जे टायटल आहे लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल, म्हणजे लहान मुली या मोठ्या व्यक्तींपेक्षा या समजदार असतात, असं आपल्या या लेसनचं टायटल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी हा जो पॅसेज दिलेला आहे मी त्याला थोडं वाईड करतो स्क्रीन, ते मी वाचतो, तुम्ही नीट लक्ष द्या. इथून सुरुवात करतो मी. काउंट लेव निकोलाइच टॉलस्टॉय or Leo Tolstoy was one of the greatest authors of all time. He authored many novels, short stories, and philosophical works. His ideas on non-violence had influenced great men like Mahatma Gandhi and Martin Luther King. Junior Tolstoy wrote many stories for children. This is one of them. However, this has a message for grown-ups too. आता सविस्तर माहिती घेऊया. इथे नाव थोडं अवघड आहे. काउंट लेव निकोलाइविच टॉलस्टॉय और लिओ टॉलस्टॉय. आपण असं म्हणूया लिओ टॉलस्टॉय. लिओ टॉलस्टॉय वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाइम. लिओ टॉलस्टॉय हे आधी पण म्हणजे फार पूर्वीपासून तर आजपर्यंत हे अतिशय एक महान लेखक आहेत. घाल लक्षात, ऑल टाइम्स, सदा सर्वदा. तर ही ऑथर्ड मेनी नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज अँड फिलॉसॉफिकल वर्क्स. त्यांनी आतापर्यंत अनेक कादंबऱ्या, लघुकथा आणि फिलॉसॉफिकल वर्क्स म्हणजे तत्त्वज्ञानाच्या आधारावर जे कार्य असतं ते त्यांनी केलेलं आहे. पुढे His ideas on non-violence had influenced great men like Mahatma Gandhi and Martin Luther King. Junior Tolstoy wrote many stories for children. त्यांना म्हणजे त्यांचं हे जे लिओ टॉलस्टॉयचं जे अंडरलाईन केलेले शब्द बघा. नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा. त्यांचं अहिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे, त्याला म्हणतात अहिंसा, आणि त्याला इंग्रजीमध्ये नॉन व्हायोलन्स असं म्हणतात. हिज आयडियाज ऑन नॉन व्हायोलन्स हॅड इन्फ्लुअन्स्ड ग्रेट मेन लाईक महात्मा गांधी अँड मार्टिन लुथर किंग. म्हणजे लिओ टॉलस्टॉयचं जे कार्य होतं अहिंसावरती, ह्या अहिंसेच्या कार्याने लिओ टॉलस्टॉयचं हे अहिंसा या तत्वावर असलेलं जे कार्य होतं ते पाहून महात्मा गांधी, मार्टिन लुथर किंग हे प्रभावित झाले होते. आणि ज्युनियर टॉलस्टॉय रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रन. या ज्युनियर टॉलस्टॉयने लहान मुलांसाठी अनेक कथा लिहिलेल्या होत्या. दिस इज वन ऑफ देम. ही आज जी कथा आपण वाचणार आहोत ही त्याच्यापैकीच एक आहे. हाऊ एव्हर दिस ॲज अ मेसेज फॉर ग्रोन अप्स. त्याचप्रमाणे या कथेतून मोठ्या माणसांसाठी सुद्धा एक छानसा संदेश दिला गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला काय ही कथा आपण प्रत्यक्ष बघूया. चला तर मग. लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. लहान मुली या मोठ्या माणसांपेक्षा थोड्या समजदार असतात, म्हणजे बऱ्याच समजदार असतात. आता मी वाचतो, तुम्ही नीट लक्ष द्या. कोणता शब्द कसा वाचायचा, कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करायचा, नीट लक्ष द्यायचं, नीट लक्ष देऊन ऐकायचं.
It was it was an early Easter. In the yards lay snow, and reels ran down the village. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms. And at this puddle, two girls, one older than the other, had met. Both of them had been both of them had been dressed by their mothers in new clothes. The little girl had a blue dress, and the elder a yellow one with a design. Both had their heads wrapped in red kerchiefs. Okay, चला पुढे जाऊया आता नेक्स्ट पॅरेग्राफ. After prayers in the church, the two girls went to puddle where they showed their new garments to each other and began to play. They wanted to splash in the water. The little girl started to go into the puddle with her shoes on. But the older girl said to her, "Don't go, Malasha. Your mother will scold you. I will take off my shoes and you do the same." The girls took off their shoes, raised their skirts, and walked through the puddle toward each other. Malasha stepped in up to her ankles and said, "It is deep, Akulka. I am afraid." "Never mind," she replied. "It will not be any deeper. Come straight toward me." They came closer to each other. Akulka said, "Malasha, look out and do not splash it up, but walk slowly." She had barely said that when Malasha plumped her foot into the water and bespattered Akulka's new dress, and not only her dress but also her nose and eyes. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. Malasha was frightened and, seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. Akulka's mother passed by. She saw her daughter's dress bespattered and soiled. Where accursed one, did you get yourself so dirty? Malasha has purposely splashed it on me. Akulka's mother grasped Malasha and gave her a knock on the nape of her neck. Malasha began to howl and her mother ran out of the house. "Why do you strike my daughter?" she began to scold her neighbor. Today, next page. One word brought back another, and the women began to quarrel. The men too ran out, and a big crowd gathered in the street. All were crying, and nobody could hear his neighbor. They scolded and cursed each other. One man gave another man a push, and a fight had begun. When Akulka's grandmother came out, she stepped in the midst of the peasants and began to talk to them. तर मित्रांनो, ही अर्धी स्टोरी आपण इथे लाऊड रीडिंग घेतलेली आहे. पुढच्या तासाला ही अपूर्ण राहिलेली स्टोरी आहे ती आपण लाऊड रीडिंग म्हणजे आधी वाचन करून घेऊ आणि त्यानंतर हा लेसन पूर्ण वाचून झाल्यानंतर वी विल अंडरस्टँड और वी विल लर्न this lesson into our Marathi language. It means I will explain this lesson in our Marathi language, and then we will see the next activities based on this lesson. Today we stop here. Till then, goodbye.